या ठिकाणी बारामतीचे गणेश शिवाजी गाडवे पाटील यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। आजच्या अभ्यासचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या मार्गदर्शक आणि प्रभावी व अभ्यासू व्यक्तिमत्व सन्मान्य टीकेकरांचं आपलं स्वागत आहे। बोरीवली ग्रामपंचायतचे माननीय सरपंच मेजर विनोद जगताप स्वागत आहे। फटाकडे मला विनंती, अजून कार्यक्रम व्हायचा आपला पूर्ण फटाकडे लावून नाही। त्यांच्याच व्याख्यान इथं होणार आहे, ते आमचे सहकारी थोडस पलीकड सर नाना एक फोटो घेतो। वारी वारी जन्मा मरणा से वारी हारी पडलो तुझ वाचून कोण कोरिवे लाजा नरतलिंदाना पदपंकज जैसा जय देवी। बारामतीचे उद्योजक सागरामजी मोकाशी साहेबांना माझी विनंती, यात्रेचं आपले मनाचं स्वागत आहे। माजी चेअरमन बाळासाहेब भटरे साहेब, आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रंगनाथ नाना दादोसाहेब पोमणे साहेबांचं जोरदार टाळ्यांचं गजरात स्वागत करावं। अमृत महोत्सवी वाढदिवस आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पोमणे कुटुंबियाच्या वतीनं दिमागदार पद्धतीनं आनंदाच्या उत्सवाच्या वातावरणामध्ये साजरा केला जात आहे। एक अभिमानास्पद गोष्ट आहे, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आई वडिलांचा हा सोहळा सपत्नीक साजरा करत असताना माननीय रंगनाथराव नानासाहेब नाना पोमणे यांच्या वतीनं आणि त्यांच्या सर्व पोमणे कुटुंबियाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। अंजनाईंनाही विनंती करतो, आई आपण स्टेजवरती यावं। तोपर्यंत स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःचा इतका मोठा महोत्सव आनंदोत्सव बघायला मिळणं हे खऱ्या अर्थानं भाग्य आहे, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे। कारण नाना तुम्ही भाग्यवान आहात। आपण कोणत्या मुलाचा बाप झालं पाहिजे आपल्या हातामध्ये असतं, आपला मुलगा कसा घडला पाहिजे, आपलं कुटुंब कसं घडलं पाहिजे हे खऱ्या अर्थानं आपल्या हातामध्ये असतं आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला। खरं तर आयुष्य जगायचं आहे ना, तर ते कसं जगलं पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही रस्त्याने चालाल ना, त्यावेळेस चार माणसांनी तुम्हाला आपुलकीने नमस्कार केला पाहिजे। एखाद्या चौकामध्ये तुम्ही बसलात ना, तर 10 माणसं तुमच्या शेजारी येऊन बसली पाहिजेत।
तुम्ही आजारी पडला हे कळल्यानंतर 50 माणसं हॉस्पिटलमध्ये तुम्हाला भेटायला आली पाहिजे आणि खरं तर माणसं तुम्हाला विचारतील आयुष्यामध्ये तुम्ही काय मिळवलं, त्यावेळेस छातीवरती हात ठेवून तसंच देतो. मला माहिती नाही, जगाच्या पाठीवरती अनेक सिद्धांत आहेत, कोणता सिद्धांत खरा मला माहित नाही, कोणता सिद्धांत खोटा मला माहित नाही, पण एक मात्र लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर कर्माचा सिद्धांत मात्र खरा आहे आणि तो कर्माचा सिद्धांत कधीच कुणाला चुकवता येत नाही. गंगापुत्र भीष्मांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या कर्माची फळं भोगायला लागली. मग आपण तर गंगेमध्ये जाऊन कितीही न्हावून निघालो तर आपल्या पापाची फळं आपल्याला इथंच भोगावी लागणार आहे. तुम्ही कर्म चांगली केली ना, तुमचं आयुष्य सुद्धा चांगलं जाणार आहे, आयुष्यात आनंद येणार आहे आणि दुःख जर आलं ना तर ते दुःख पेलण्याचं सामर्थ्य परमेश्वर तुम्हाला देणार आहे. परंतु हे सामर्थ्य पेलत असताना आयुष्यामध्ये 3 व्यक्ती खूप महत्वाच्या आहेत. पहिली व्यक्ती आई, दुसरी व्यक्ती वडील आणि तिसरी व्यक्ती शिक्षक. जगाच्या पाठीवरती या 3च व्यक्तींना असं वाटतं की तुम्ही माझ्यापेक्षा मोठं झालं पाहिजे. या 3 व्यक्ती सोडल्या ना जगाच्या पाठीवर 4थी व्यक्ती नाही की त्या व्यक्तीला वाटेल तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा मोठं झालं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचा सगळ्यात मोठा विश्वास तुमच्या वडिलांवरती असला पाहिजे. एकदा एक विमान मुंबईवरून अमेरिकेला चाललेलं होतं आणि त्या विमानामध्ये अनेक प्रवासी बसलेले होते. त्या विमानाला उड्डाण केलं आणि अमेरिकेच्या दिशेनं जाण्यासाठीचा प्रवास चालू झाला. उपकाराची परतफेड करणं त्यांना जमलंही नसेल. खरं तर हेच जीवन आहे, कारण जे मागून लवकर मिळत नाही, गेलेलं कळत नाही आणि पुन्हा पुन्हा येत नाही, ते म्हणजे आयुष्य आहे. आणि अशा आयुष्याच्या अनंत आठवणी सोबत घेऊन नानांनी आज खरं तर हा आयुष्याचा प्रवास केलेला आहे. खरं तर मित्रांनो, आयुष्य हा एक प्रवास आहे आणि हा प्रवास जसा जसा पुढे जात असतो तशी तशी काही माणसं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भेटत असतात, मिळत असतात. काही आनंद देतात, सुख देतात, तर काही दुःख देतात. जी माणसं तुमच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये आनंद देत असतात त्यांना सोबत घेऊन पुढे जायचं असतं आणि जे दुःख देतात, त्रास देतात, त्यांना विसरून पुढचा प्रवास गाठायचा असतो. कारण आयुष्य जे देवानं दिलेलं आहे तो सुख आणि दुःखाचा मेळ आहे. त्यावेळेस त्या सेनापतीनं सांगितलं, राजे यांनी शेतकऱ्यांचं नुकसान केलं, यांनी गावकऱ्यांचं नुकसान केलं. साहेब, हे एवढ्यावरच थांबले नाही तर तुमच्या राणीचा जो दागिना चोरलाय ना तो सुद्धा या 2 चोरांनी चोरलेला आहे. राजाला राग आला. राजाने सांगितलं दोघांना सुद्धा करून दिलं आणि हा एक चांगला आदर्श आमच्या कुटुंबापुढे त्यांनी मांडला. बाप नावाचा कल्पवृक्ष, बाप नावाचा कल्पवृक्ष आयुष्याला आकार देतो, आयुष्यभराचे संस्कार देतो, पंखामध्ये बळ देतो, जन्मभराची छाया देतोच आणि न संपणारी मायाही देतो. एक मला जाणवलेलं वैशिष्ट्य असं की नाना अत्यंत एक विनोदी स्वभावाचे तर आहेतच, परंतु सहानुभूती ज्याला आपण म्हणतो, सहृदयी ज्याला आपण म्हणतो, अशा स्वरूपाचे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. कारण आनंदाने जगणं, आनंद घेणं आणि आनंद देणं हे नानांच्या जीवनापासून शिकावं असं मला वाटतं. कारण नाना नेहमी तुमच्याशी संवाद साधत असताना, बोलत असताना अत्यंत मोकळ्या मनाने बोलणार, प्रेमाने बोलणार आणि ज्या वेळेला ते बोलतात त्यावेळेला बोलता बोलताच त्या माणसाचं मन सुद्धा हिरावून घेतात.
उपस्थित असलेले सन्माननीय निवृत्त परिवहनाधिकारी सोनू पाटोळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सोमने परिवाराच्या वतीने